नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत जर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर या चुका करू नका। त्याचबरोबर श्रावण सोमवारचा उपवास करत असताना कोणते नियम पाळले पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। त्याचबरोबर श्रावण महिन्यात कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धूमधडाक्यात साजरे केले जातात। श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरुवात होते। श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे। महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि महादेवाला समर्पित आहे। 2025 मध्ये 25 जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि 24 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असणार आहे। या महिन्यात अनेक कामे निषिद्ध मानले जातात। जर श्रावण महिन्यात हे नियम पाळले नाहीत तर नकारात्मक परिणामाला आपणास सामोरे जावे लागू शकते। कोणती कामे श्रावण महिन्यात करायची नसतात याविषयीची माहिती पाहूया। श्रावण महिन्यात मांसाहार व मद्यपान करू नका, तसेच मांसाहारापासून दूर राहावे। श्रावण महिना हा महादेवाचा आवडता महिना आहे। या महिन्यात महादेवाला प्रसन्न करणारी कामे करावीत। महादेवाला आवडत नसलेली कामं या काळात टाळली पाहिजेत। या महिन्यात राग अहंकारापासून दूर राहावे आणि कोणाशीही कठोर शब्द बोलू नये। श्रावण महिन्यात केस कापणे, नख कापणे, दाढी करणे निषिद्ध आहे। धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो, म्हणूनच या महिन्यात या गोष्टी करण्यास मनाई आहे। श्रावण महिन्यात नवीन घर विकत घेणे, श्रावण महिन्यात वास्तुशांती करणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विक्री करणे शुभ मानले जात नाही, म्हणून या महिन्यात या कामापासून दूर राहावे। कारण श्रावण महिना हा संपूर्ण भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्याभरात आपण फक्त महादेवाचीच उपासना करावी। श्रावण महिन्यात भगवान शिवाला तुळस अर्पण करू नका। तुळशी भगवान विष्णूला प्रिय आहे, म्हणून भगवान शिवाला तुळस अर्पण करण्यास मनाई आहे। तसेच केतकीची फुलं, हळदी कुंकू महादेवाला चुकूनही अर्पण करू नका। श्रावण महिन्यात दह्यापासून बनवलेले पदार्थ व भाजीपाला चुकूनही घरात खाऊ नका। कच्चे दूध पिऊ नका। त्याचबरोबर वांगी व मसाल्याचे पदार्थ श्रावण महिन्यात चुकूनही खाऊ नका। श्रावण महिन्यात दुधाचा अनादर करू नका। विनाकारण दूध वाया घालू नका। दूध उतू घालू नका। असं केल्यामुळे आपणास दोष लागतो, कारण श्रावण महिन्यात दुधाचे खूप महत्त्व आहे। श्रावण महिना हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो। हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे। या महिन्यात लोक उपवास करतात, विविध धार्मिक विधी करतात, पोथी पुराण वाचतात, शंकराची पूजा करतात। श्रावण महिना भगवान शंकराची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। या महिन्यात शंकराची विशेष पूजा केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। अनेक लोक श्रावण महिन्यात उपवास करतात। सोमवारचा उपवास म्हणजेच श्रावणी सोमवार विशेषतः महत्त्वाचा मानला जातो। उपवास केल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते। तर मंडळी, श्रावणी सोमवारचे शास्त्रामध्ये खूप अधिक महत्त्व आहे, म्हणून जर तुम्ही वर्षातून एकही उपवास करत नसाल तर फक्त श्रावण सोमवार केल्याने आपणास सर्व उपवासाचे तुम्हाला फळ प्राप्त होते। श्रावण सोमवारी जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला 2 वेळा मीठ खाता येणार नाही, म्हणून एका वेळी जेवण केल्यानंतर दुसऱ्यांदा मीठ खाऊ नये। यामुळे श्रावण सोमवारचे पुण्य मिळत नाही। श्रावण सोमवारी वांग्याची भाजी चुकूनही खाऊ नका। श्रावण सोमवारीच नाही तर अख्खा महिनाभर आपण वांग्याची भाजी घरामध्ये चुकूनही करू नका। यामुळे आपणास दोष लागतो आणि श्रावण सोमवार केल्याचे पुण्य प्राप्त होत नाही। त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या सुद्धा श्रावण महिन्यात खाणे टाळले पाहिजे, यामुळे आरोग्य व्यवस्थित राहते। नॉर्मली हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी उत्तम मानल्या जातात, पण या काळात पालेभाज्या खाणे शास्त्रानुसार व विज्ञानानुसार वर्जित मानले जाते। श्रावण सोमवार करताना कधीही कोणाबद्दल अपशब्द वापरू नका, कोणाचे मन दुखवू नका, कोणाला उलट उत्तर देऊ नका। श्रावण सोमवार करताना महादेवाच्या मंदिरात अवश्य गेलंच पाहिजे। महादेवाचा
पंचामृताने व दुधाने अभिषेक केला पाहिजे। शक्य नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने महादेवाचा अभिषेक करा, याने महादेव लवकर प्रसन्न होतात। श्रावण सोमवारी महादेवाला शिवमूठ जरूर अर्पण करावी। श्रावण सोमवारी स्वच्छ धुतलेले पांढरे शुभ्र कपडे धारण करावेत। सुवासिन स्त्रियांना मात्र पांढरे शुभ्र वस्त्र धारण करता येणार नाही, त्यामध्ये दुसरा कोणता तरी रंग असला पाहिजे तरच ते धारण करावे, कारण हिंदू शास्त्रानुसार शुभ्र पांढरे वस्त्र सौभाग्यवती स्त्रियासाठी वर्जित मानले जाते। श्रावण सोमवारी महादेवाला दूध अर्पण केले जाते, कारण शास्त्रानुसार महादेवाला दूध अत्यंत प्रिय आहे। महादेवाच्या पिंडीवर दूध अर्पण केल्यामुळे महादेवाचे मस्तक शांत राहते, त्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात। म्हणून श्रावण महिन्यात आपल्या आराध्य महादेवाला दूध अर्पण केल्यामुळे भक्तांनी दूध पिऊ नये। आपण आपल्या आराध्य महादेवाला मनोभावे दूध अर्पण करतो, त्याने ते प्रसन्न होतात, पण भक्तांनी मात्र दूध पिऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे। महादेवाविषयी समर्पण आणि भक्तीची भावना ठेवून आपण श्रावण महिन्यात दुधाचे सेवन करू नका। जर तुम्हाला श्रावण महिना संपूर्ण दूध टाळणे शक्य नसेल तर निदान सोमवारी तरी दूध टाळले पाहिजे। श्रावण सोमवार करत असाल तर या चुका करू नका। श्रावण सोमवार जर तुम्ही करत असाल तर सोमवारी काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे वापरू नका। त्याचबरोबर मादक पदार्थाचे सेवन करू नका। श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर उपवास सूर्यास्ताच्या आधीच सोडला पाहिजे। सूर्यास्त झाल्यानंतर आपण उपवास कधीही सोडू नका, यामुळे उपवास केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होत नाही। श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांची विधिवत पूजा करावी, पंचामृत अर्पण करावा। महादेवाला बेलपत्र, पांढरे पुष्प, फळांचा किंवा शेंगदाणे गुळाचा प्रसाद अर्पण करावा। महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर आपण घरच्या शिवलिंगावर अशा प्रकारचाच अभिषेक आणि पूजा करू शकता आणि महादेवाला शिवमूठ जरूर अर्पण करावी। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।